बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी बहुल क्षेत्र असलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील 40 टापरी या गावातून अनेक विद्यार्थी, शेकडो विद्यार्थी या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या समोर या ठिकाणी एकत्रित बसलेले आहे। एक प्रकारे त्यांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। निवासी शाळेचे हे सगळे विद्यार्थी आहेत आणि त्यांच्या नेमका काय मागण्या आहेत, कशासाठी आलेले आहेत ते जाणून घेण्यासाठी आपण थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधूया। चल, इथे आपण बघू शकतो हे शाळेतील पालक देखील या ठिकाणी आहेत, त्यानंतर विद्यार्थी देखील या ठिकाणी आहेत, शेकडो विद्यार्थी आहेत। शिक्षण अधिकारी या विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत, काहीतरी तोडगा निघावा या प्रयत्नासाठी आहेत। विद्यार्थ्यांची मागणी जी आहे ती खऱ्या अर्थानं आपण समजून घेऊयात। खरं तर आपल्यासोबत या शाळेचे विद्यार्थी काही आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात। दीदी, काय नाव तुझं आणि काय मागणी आहे, इथे कशासाठी आलेली? माझं नाव कुमारी जमना मुकेश खरात, वर्ग 10वा। आम्हाला 3 वर्षापासून शिक्षक नाही भेटले, म्हणून आम्ही इथे शिक्षक मागण्यासाठी आलेलो आहे। दादा, तुमची काय भूमिका आहे सगळ्या संदर्भात? तुम्ही पण सुद्धा भिंगाऱ्याहून आलेले आहेत का? हा, आम्ही जळगाव जामोद भिंगाऱ्याहून आलेले, पुरावा करून सुद्धा आम्हाला काही न्याय भेटला नाही। आम्हाला म्हणजे यांचे आम्ही ऐकलं असं काही नाही, पण हे शेवटी आम्हाला मजबूर होऊन आम्हाला इकडे जिल्हा परिषदला यावं लागलं। आम्हाला शाळेची एकूण विद्यार्थी संख्या किती आहे आणि कोणकोणत्या तुकड्यांमध्ये शिक्षक उपलब्ध नाहीयेत? किती वर्षांपासून हा अडचण आहे? 6वी ते 5वी पर्यंत शिक्षक आहे आणि 6वी ते 10वी पर्यंत शिक्षक नाहीये। आणि 3 शिक्षक आहे, 5 शिक्षक आहे, त्याच्यात अधीक्षक आहे आणि 1 मुख्याध्यापक आहे। 3 शिक्षक 1ली ते 5वी पर्यंत नाही शिकू शकत। आता तुम्ही एक प्रकारे ठिय्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे, पुढची तुमची भूमिका काय असणार? जोपर्यंत आमचे हे मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हा आंदोलन सोडणार नाहीये, भले 15 दिवस लागू, काही झालं। एक प्रकारे आक्रमक पवित्रा या गावकऱ्यांनी आणि या शाळा व्यवस्थापन समितीचे देखील सदस्य होते, त्यांनी घेतलेला होता। आता याच मुद्द्यांवर आपल्याला शिक्षण विभागाची देखील बाजू समजून घेणं एक अत्यंत गरजेचं आहे। त्यासाठी शिक्षण अधिकारी विकास पाटील सर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल एकंदरीत सगळं प्रकार? याच ठिकाणी विद्यार्थी आणि त्यांचे पालक पण आलेले आहेत, शाळा व्यवस्थापन समितीचे काही पदाधिकारी पण आलेले आहेत। आपण आजच शासनाच्या पवित्र पोर्टलवर रिक्त जागांची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे आणि या रिक्त जागांच्या याच्यानुसार आपल्याला शिक्षक मिळतील आणि आपण प्राधान्याने या शाळांवर तात्काळ शिक्षक जसे आपल्याला मिळतील त्याप्रमाणे आपण तात्काळ शिक्षक पाठवू। मुलांच्या शिक्षणाची कोणती आवाड होणार नाही याची आम्ही 100% काळजी घेत आहोत। समजा जोपर्यंत शिक्षक भरतीमध्ये शिक्षक मिळायला थोडा अवकाश असेल तर आम्ही तात्पुरत्या स्वरूपात आजच सकाळी यांच्या शाळेवर 1 शिक्षक जॉईन झालेले आहेत। उर्वरित शिक्षक पण आपण यांना तात्काळ आपण जिथे कुठे जास्तीचे आहेत किंवा जिथे कुठे एखाद दुसरा शिक्षक जास्त आहे तिथून आपण यांना तात्काळ शिक्षक देऊ। आणि या संदर्भामध्ये मी विनंतीपूर्वक सांगू इच्छितो की भिंगाऱ्याच्या वसतिगृहामध्ये आपण आताच माननीय प्राथमिक शिक्षण परिषदेच्या माध्यमातून 10 लाखाचा निधी उपलब्ध करून घेऊन आपण या विद्यार्थ्यांसाठी सोलरची आणि गरम पाण्याची पण व्यवस्था आपण 2 महिन्यापूर्वी पूर्ण केलेली आहे। म्हणजे आपलं या विद्यार्थ्यांकडे त्यांच्या शिक्षणाकडे शासनाचं आणि आमचं वैयक्तिक लक्ष आहे। आता जिल्ह्यामध्ये जवळजवळ प्राथमिक विभागामध्ये 170 शिक्षक रिक्त आहेत। आता या भागामध्ये शिक्षकांची पदं रिक्त आहेत हे मी मान्य करतो। मान्य पदांच्या आणि रिक्त पदांच्या तुलनेने भरतीची जाहिरात पण आपण देत आहोत, भरतीची प्रक्रियाही सुरू आपण केलेली आहे। तर या निमित्ताने मी या उपस्थित गावकरी महोदयांना आणि सर्वांना विनंती करतो की आपण अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या हिताचं आपण सगळं संरक्षण करतो आहे। विद्यार्थी सुरक्षा महत्वाची आहे। आपण अशा पद्धतीने कायदा हातात घेऊ नये आणि विद्यार्थ्यांना इतक्या दुरून आपण या ठिकाणी आणू नये हे पण मी या निमित्ताने विनंती करतो। आपण कधी तुम्ही आमच्याकडे या, आम्हाला तुमच्याकडे बोलवा, आम्ही चर्चेसाठी तयार आहोत। तुमच्या सगळ्या अडीअडचणी तुम्ही एकदा फोन केला की इथं पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे, इथं सोलरचा प्रॉब्लेम आहे, आपण लगेच तात्काळ प्रस्ताव पाठवला। आपण प्रस्ताव माननीय MPSP कडून मंजूर करून घेतला, त्याचं काम पण आपण तातडीने करून घेतलं। यांच्या अडचणी त्या आमच्या अडचणी आहेत, त्या अडचणी काही आम्ही अविरून चालणार नाही। आपण यांना 100% मदत करतोय, पण मी गावकऱ्यांना विनंती करतो की अशा उन्हामध्ये मुलांना फिरवणं हे चुकीचं आहे आणि विद्यार्थी सुरक्षेच्या कायद्याच्या दृष्टिकोनातून हे अत्यंत चुकीचं आहे। मी यांच्यासोबत अन्य लोकांनाही विनंती करेल की अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेमध्ये आणणं, पंचायत समितीमध्ये आणणं हे कायदेशीर दृष्ट्या अत्यंत चुकीचं आहे। आपण तुमच्याशी, तुमच्या गावकऱ्यांची, तुमच्या शाळा व्यवस्थापन समितीशी, तुमच्या पालकांची, तुमच्या सगळ्यांची चर्चा करायला आम्ही बांधील आहोत। आम्ही तुमच्याशी चर्चा पण करू, पण अशा पद्धतीने
विद्यार्थ्यांना उन्हातानात आणणं, खाजगी वाहनांवर विद्यार्थ्यांना आणणं, खाजगी वाहनावर आणताना जर विद्यार्थ्यांच्या परिवहनचा काही प्रॉब्लेम झाला, कोणा विद्यार्थ्याला लागलं, कोणाला इजा झाली, तर याची जबाबदारी मग कोणी घ्यायची? म्हणून माझी या निमित्ताने विनंती आहे की आपण एक अडचण सोडवायला जाताना दुसरी अडचण उभं करू नये आणि विद्यार्थ्यांच्या अशा प्रकारच्या सुरक्षेची आपण अवहेलना करू नये अशी पण या निमित्ताने विनंती करतो. आपण लवकरच यांना शिक्षकाची पण व्यवस्था करूया. लवकरच आम्ही यांना काल मागच्या आठवड्यात ही मंडळी आली होती, आम्ही तात्काळ तिथे शिक्षकाची पर्यायी व्यवस्था केली. याच्यात मुख्य अडचण अशी आहे, जळगाव जामोद आणि संग्रामपूर या दोन्ही तालुक्यांमध्ये शिक्षकांची पदं रिक्त आहेत. मग आपण इथे दुसऱ्या तालुक्यातून त्या तालुक्यांमध्ये शिक्षक पाठवणं याला कायदेशीर पण अडचण येते. आता अतिरिक्त शिक्षकांना आपण पाठवू शकतो, पण अतिरिक्त शिक्षकांचं देखील जिल्ह्यात समायोजन झालेलं आहे. काही अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाला माननीय न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. आम्ही माननीय न्यायालयाला विनंती केलेली आहे की ही स्थगिती उठवावी, म्हणजे आम्हाला या अतिरिक्त शिक्षकांचं पण समायोजन करता येईल आणि या विद्यार्थ्यांची जी शिक्षणाची जी अडचण येते आहे ती पण आपल्याला या निमित्ताने सोडवता येईल. नक्कीच आपण पाहिलं, शिक्षण अधिकाऱ्यांनी देखील आपली भूमिका मांडलेली आहे. विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे बसू नये, लवकरात लवकर त्यावर तोडगा निघेल आणि शासन प्रशासन कुठेतरी शिक्षकांच्या संदर्भात अनुकूल असल्याचं असून आता त्यांची चर्चा होणार आहे. लवकरच या संदर्भात तोडगा निघेल, आवश्यक त्या प्रमाणात शिक्षक मिळतील या शाळेला, असं देखील यांनी स्पष्ट केलेलं आहे. परंतु जे विद्यार्थी, जे पालक आता या आंदोलनामध्ये बसलेले आहेत, त्यांचं आंदोलन किती वेळामध्ये सुटतं हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय तिगडेसह अभिषेक बर्फे, महाभूमी डिजिटल, बुलढाणा.